शेंदुर्णी नगरपंचायतीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गोविंद अग्रवाल यांनी डांबरी रस्त्याचं साहित्य चोरलं. ॲडव्होकेट श्रीकृष्ण देवत्वाल यांनी गंभीर आरोप केले. तर माझ्यावर लावलेले आरोप हे खोटे आणि बिनबुडाचे. नगराध्यक्ष गोविंदभाई अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन सदर आरोप फेटाळले. ही बातमी आहे जामनेर प्रतिनिधी राहुल सपकाळ यांच्याकडून. जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी नगरपंचायतीचे भारतीय जनता पक्षाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गोविंदभाई अग्रवाल यांनी गोपाला मेगा सिटी जवळील संपूर्ण नव्याने बांधलेल्या डांबरी रस्त्याचं साहित्य, वाळू डबल व इतर साहित्य हे कंत्राटदार यांच्याशी परस्पर व्यवहार करून हजारो डंपर चोरले असल्याचा आरोप शिवसैनिक ॲडव्होकेट श्रीकृष्ण देवत्वाल यांनी केला. या आरोपाचं खंडन करण्यासाठी नगराध्यक्ष अग्रवाल यांनी 10 एप्रिल रोजी पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर लावलेले संपूर्ण आरोप हे सर्व निराधार व खोटे असून केवळ माझी बदनामी करण्यासाठी केलेले हे बिनबुडाचे आरोप असून मी कोणत्याही प्रकारची चोरी केलेली नाही, ते पूर्णपणे निराधार व खोटे आहे असं नगराध्यक्ष गोविंदभाई अग्रवाल यांनी सांगितलं. शिवसैनिक ॲडव्होकेट श्रीकृष्ण देवत्वाल यांनी केलेल्या नगराध्यक्षांवर चोरीचा आरोप यामध्ये किती सत्य व तथ्य आहे हे मात्र येणाऱ्या काही दिवसांमध्येच कळेल, असंही तक्रारदार व आरोप करणारे ॲडव्होकेट श्रीकृष्ण देवत्वाल यांनी सांगितलं. पत्र त्यांनी केलेल्या नगराध्यक्षावरील आरोप हे पूर्णपणे नगराध्यक्षांनी पत्रकार परिषद घेऊन फेटाळले. अशा दृष्टीने वातावरण खराब होईल अशा दृष्टीने चुकीचं वृत्त पसरवलं गेलं की 2-3 दिवसापूर्वी, जेव्हा की मी हॉस्पिटलला चेकिंग साठी गेलो होतो मुंबईला, आणि सांगितलं गेलं की बा रस्ता खोदला गेला, रस्ता खोदलून त्याचं मटेरियल चोरून नेलं, खडी नेली, रेती नेली, यांच्यावर नगराध्यक्षावर गुन्हा दाखल करा, यांना निलंबित करा, सस्पेंड करा, फलाना करा, अमुक करा, तमुक करा. आणि कोणाचं म्हणणं की ज्याचं या रस्त्यासाठी शून्य योगदान आहे. आम्ही 2-2, 3-3 वर्ष गिरीश भाऊच्या माध्यमातून गडकरी साहेबांच्या मागे लागलो, नागपूर गेलो, पुणे गेलो, मुंबई गेलो, दिल्ली गेलो आणि रस्ते सँक्शन करून आणले. आणि रस्ते सँक्शन करून आणल्यानंतर काळजीपूर्वक त्याचे टेंडर निघाले, काढले. आणि टेंडर मध्ये असं असतं, सगळ्या पत्रकारांच्या माहितीसाठी सांगतो की तुम्ही जे काही खोदकाम करणारे आणि जे काही मटेरियल वेस्टेज निघणारे ते मटेरियल तुमच्या पद्धतीने तुम्ही इथून न्या, समुद्रात फेका, का कोणालाही द्या, का काही करा. त्याच्याशी सरकारचा काय किंवा डिपार्टमेंटचा काय संबंध आहे? ते जे वेस्टेज मटेरियल निघतंय ते त्यांना बाजूला करावं लागेल, तेव्हाच नवा रस्ता होईल ना, तेव्हाच नवा रस्ता होईल. याच्यासाठी काही वेळेला या ठेकेदारांना स्वतंत्र जमिनी घ्याव्या लागतात भाड्याने, जेव्हा शेतकरी आजूबाजूचे टाकू देत नाही, कारण ते डांबर असतं, ते टाकलं की पिकत नाही. परंतु पहूर पासून पाचोऱ्यापर्यंत बहुतेक शेतकऱ्यांनी या ठेकेदाराने विनंत्या केल्या किंवा हे वेस्टेज निघतंय आमच्या बंधाऱ्यावर टाका, आमच्या शेतात टाका, त्याच्याने इथे आमची व्यवस्था होऊन जाईल. आणि त्याच अनुषंगाने आम्ही त्यांना विनंती केली की हे मटेरियल तुम्ही आमच्याकडे टाका. बरं, त्यांनी कुठेच 1 रुपया कोणाकडून घेतला आणि घेण्याचं प्रयोजन नाही. सगळं काळजीपूर्वक मटेरियल त्यांनी जिथे ज्यांनी मागितलं त्याला टाकलं. मग पौरला बाबूराव घोगडेकडे टाकलं, त्या घोडेश्वर बाबाकडे टाकलं, शांतीलाल चंपालालकडे टाकलं, काही मालखेड्याच्या काही शेतकऱ्यांकडे टाकलं, काही फॉरेस्टीत टाकलं, काही लोहारीला आमच्या दत्त मंदिराचं काम सुरू होतंय, अरुण भाऊ लोहार कासार तिकडे टाकले. जिथे जिथे त्यांना जागा भेटली आणि लोकांनी विनंती केली त्या ठिकाणी त्यांनी सगळ्यांनी मटेरियल टाकलं. बरं, मटेरियल मी सांगतो, नाव सांगतो ना, नाव का बरं सांगणार नाही. माझ्यावर आरोप केले त्या चॅनलवाला कोण, तो एक राहुल चौधरी, त्यांनी काहीतरी केलंय, आणि एक ते वकील आहे देवत्वाल वकील, आणि त्यांनी शेंदुर्णी नगरपंचायतच्या नगराध्यक्षांनी चोऱ्या केल्या. अशा अर्थाने तर माझे घर मजबूत आहे, मला याच्यासाठी इथे पत्रकार परिषद घ्यायला.
नगराध्यक्ष काय संबंध? काय संबंध? कोणत्या रेट्या, कोणत्या खड्या? आणि आता मशिनरीच्या मार्फत येतं ना सगळं. RMC प्लांट आहे ना. आणि ज्याचं काम चालू आहे त्याचं काहीच म्हणणं नाही. तुम्ही मध्येच नगारे मी टिम 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 टिम, हे दोघे तिघे लोक आहे. आणखी काही दुष्ट शक्ती त्यांच्या पाठीमागे, अदृश्य शक्ती काम करते, ते सगळ्या गावाला माहिती आहे. बदलं टाकलं, ज्याचं मटेरियल होतं त्यांनी टाकलं. याचा काय रोल आहे त्याच्यामध्ये? यांचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये? हे कोण आहे त्याच्यात? ही मंडळी आहे कोण? यांचा काय रोल आहे? आणि म्हणे सरकारची खडी चोरून नेली, रेती चोरून नेली, अमुक नेली, तमुक नेली. ते तर ठेकेदाराचं काम सुरू आहे ना. आणि आता रेती खडीचं काम विलासभाऊ होत नाही. RMC प्लांट आहे सगळे, बरोबर आहे ना. RMC प्लांट तयार होऊन होता ते त्यांच्या त्या याच्यामध्ये फिक्स करून आणि ते डंपर टाकले, ओतले जातात ते मोठे मोठे कंटेनर. काय म्हणतात त्याला? ते मिक्सर. ज्याचा काही संबंध नाही तो माणूस हा विषय उचलतोय. बरं, स्वतःचं आत्मचिंतन या माणसाने केलं पाहिजे ना. काही सार्वजनिक योगदान, सार्वजनिक काम, काय काहीतरी नवीनच उभं करायचं. काहीतरी नवीन उभं करायचं, वातावरण खराब करायचं. आणि मी तुम्हाला सांगू का, इतक्या उपरबी तुमच्या माध्यमातून आम्ही त्यांना जाहीर आवाहन करतोय. त्यांची फार मोठी जंत्रे आमच्याकडे, त्यांचे सगळे कारनामे आमच्याकडे आहे. आम्हाला त्या विषयात जायचं नाही. तुमच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचवतोय की तुम्ही तरुण आहात, तुम्ही याच्यामध्ये शक्ती वाया घालवू नका. विधायक काम उभं करा, या गावाच्या काहीतरी उपयोगी पडा. या गावाची शांतता भंग होईल असं काही काम करू नका. क्षणिक लोकांची करमणूक होऊन जाते, पण तुमच्या बुद्धीची लोक क्यों करतात? किंवा अशा अर्थानं करता की जिथे आपला काही संबंध नाही, अमुकने तमुकने, तिथे आपण विनाकारण डोकं घालतोय. आता आम्हाला तर अनेक प्रकारचे कायदेशीर सगळ्या कारवाया करायला आम्ही मोकळे. आमच्या सरपंचांनी चोरलं, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, तुम्हालाच करता येतं का? आमची मानहानी केली नाही का तुम्ही? आम्हाला सगळ्या प्रकारचे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.